नमस्कार मंडळी. तर आज होता श्रावण सोमवार. मस्त मी सकाळी रेडी झाले आणि मस्त देवपूजा केली. खूप छान वाटत होतं आज, कारण आज श्रावणातला पहिला सोमवार होता. त्यामुळं खूप अशा पॉझिटिव्ह वाईब सगळीकडे पसरल्यासारखं वाटत होतं. आणि मस्त छान अशी मी भरपूर अशी फुलं घेऊन आले, कारण आज सोमवार होता. त्यामुळं मी मनसोक्त अशी पूजा केली. छान भरभरून फुलं आणली, फुलं ठेवली देवाजवळ. रांगोळी काढली छान अशी मस्त. मग फराळाचं बनवलं. साबुदाण्याची खिचडी आणि आमटी बनवली होती शेंगदाण्याची. मस्त एन्जॉय केलं. नंतर आम्ही दुपारी महादेवाच्या मंदिरात गेलो. मंदिरामध्ये छान असं दर्शन घेतलं. एवढी गर्दी नव्हती दुपारच्या वेळेला. सकाळची खूप गर्दी असली असती, त्यामुळे आम्ही दुपारी गेलो होतो. आणि मस्त संध्याकाळी आल्याच्या नंतर दिवा लावला, देवाजवळ दर्शन घेतलं. आणि इथे बघा, याला टी व्ही लावून दिला, कारण मला स्वयंपाकच करू देत नव्हता. त्यामुळे टी व्ही बघत होतो आणि माझा स्वयंपाक चालू होता. मस्त मी स्वयंपाक बनवत होते आणि तो थोडा वेळ म्हटलं टी व्ही बघू दे. टी व्ही बंद करून नंतर मी त्याला जेवायला देणार होते. आणि मस्त आज वरण भात आणि शेपूची भाजी असं छान असं जेवण मी बनवणार होते. आणि मस्त तयारी चालू होती वरणाची. इथे टोमॅटो वगैरे कट करून घेतला आणि डाळ शिजलेली होती. आणि इकडे शेपूची भाजी पण मी बनवत होते. अशी कोरडी शेपूची भाजी आमच्या इथे सगळ्यांना आवडते. अशी ह्याची पातळ पण बनवतात, पण मला ती नाही आवडत. असं होतं आमचं जेवण. आणि उद्या नागपंचमी, त्यामुळे मी हे घेऊन आले होते येताना. तुम्हाला